आपकी अदालतमध्ये पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांच्यावर आरोप आहे की हे कृतघ्न आहेत. प्रशांतजी, तुमच्याबद्दल तर पूर्ण जगाला माहिती आहे की तुम्ही नरेंद्र मोदीचे शोधक आहात. ते तुम्हाला निवडणुकीच्या राजनीतीमध्ये घेऊन आले. गुजरातच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडणुकीसाठी तुम्ही काम केलं. पण माझी माहिती अशी आहे की तुम्हाला राहुल गांधी घेऊन आले होते. तुम्ही राहुल गांधींचे शोधक आहात? डिस्कव्हरी तर मी कोणाचीच नाहीये. मी राहुल गांधींबरोबर एक छोटासा असाइनमेंट पहिल्यांदा केला होता, पण ते फक्त पब्लिक हेल्थशी निगडीत असलेलं काम होतं. मी ट्रेनिंग घेतलं होतं. ते काही पॉलिटिकल कंपनी नव्हतं. 2007-8च्या दरम्यान मी अमेठीमध्ये त्यांचं एक हॉस्पिटल आहे मुन्शीगंज, तिथे एक गेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी. संजय गांधी हॉस्पिटल. त्या हॉस्पिटलमध्ये मी जरा काम केलं होतं त्यांच्यासोबत. त्यानंतर मी देशाच्या बाहेर गेलो होतो. पण जेव्हा मी परत आलो तेव्हा मोदीजींसोबत मी तेच काम पब्लिक हेल्थ आणि न्यूट्रिशन बाबतीत करायला आलो होतो. पण हळू-हळू जसं आपल्याला नशीब घेऊन जातं, की ते मी करायला लागलो जे लोकं आजकाल निवडणुकीचे रणनीतिकार किंवा प्रबंधनकार या शब्दामध्ये मला संबोधलं जातं. परंतु माझ्या माझ्या डोक्यामध्ये ना माझ्या डोक्यामध्ये आणि नाही मोदीजींच्या डोक्यामध्ये असं काही आलं असेल, की निवडणूक व्यवस्थापना करायची आहे. जेव्हा आपण गोष्टींना सुरुवात करतो, तेव्हा दैनंदिन जीवनांमध्ये जे काही तुम्ही जी काही मदत करू शकतात, तुम्ही ती मदत केलीत आणि मग त्यानंतर हळू मला अशी नाही, कामं आता हे देण्यात तर आली. इतिहासात लिहिलं गेलं आहे. मग ते अमरिंदर सिंग असो किंवा जगनमोहन रेड्डी असो, ममता बॅनर्जी असो, या सगळ्यांना तुम्ही मदत केली होती निवडणूक हे जिंकण्यासाठी. बघा, वी आर हायली ओव्हररेटेड. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, किती लोकं आहेत, की जे निवडणूक जिंकून दिली, निवडणूक जिंकण्यामध्ये मदत केली. वी आर हायली ओव्हररेटेड. कोणीही एक माणूस, मी किंवा दुसरा कोणी इंडिव्हिज्युअल किंवा लोकांचा ग्रुप असं काही नसतं, की ते तुम्हाला निवडणूक जिंकवतील. निवडणूक तर नेते जिंकतात, पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळे जिंकली जाते, जनतेच्या मतदानामुळे जिंकले जातात. आमच्या लोकांची भूमिका किंवा आमच्यासारख्या लोकांची भूमिका ॲट व्हेरी बेस्ट कुड बी ऑन द मार्जिन. इन स्ट्रीमलाइनिंग थिंग. सगळं सुव्यवस्थित करणं, त्याला योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. या गोष्टींमध्ये आमच्यासारख्या लोकांचं योगदान असू शकतं. हे तर सगळे मीडिया किंवा समाजाने पसरवलेल्या गोष्टी आहेत. काहीतरी एक निश्चित गोष्ट बघतात, की हे कुठलं काम करू शकतात. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप बनवली जाते. अच्छा, हे प्रशांत किशोर आहेत, यांनी असं केलं, असं काही नाहीये. हे सगळ्यांचं योगदान आहे म्हणा. तरी पण एवढ्या साऱ्या लोकांना 10 लोकं अशी आहेत, त्यांना निवडणूक जिंकण्यामध्ये मदत केली, रणनीती बनवायला मदत केली. तर जे तुम्हाला घेऊन आले होते राहुल गांधी, त्यांना काय नाही जिंकू शकलात. नाही, राहुलजींची समज अ, काही अशी आहे, की त्यांना माझ्यासारख्या व्यक्तीच्या सल्ल्याची गरज नाहीये. अ, रा राहुल गांधींना माहिती आहे बघा, हे बघा, तुम्ही जर स्वस्थ आहात किंवा तुम्ही स्वतःला स्वस्थ समजतात, की मी स्वस्थ आहे, मला काहीच आजार नाहीये, तर तुम्ही डॉक्टरकडे का जाल? तर जर त्यांना याची काही आवश्यकता नाही वाटली, तर काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की नाही असं बघा, बऱ्याच गरज वेळ त्यांना होतं, की भासली होती. तुम्ही उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर कामसुद्धा केलं होतं. तुम्ही त्यांना 870 किलोमीटरची यात्रासुद्धा करायला लावली. तुम्ही त्यांना खाटेवर सुद्धा बसवलं. तरी पण काहीच नाही, करू शकला नाही. नाही. ते हे बघा, इलेक्शनमध्ये जे जिंकणं असतं ना, जिंकणं आणि हरणं हे सगळं एकत्रित आहे. त्याचा दोषही मी त्यांना नाही देणार. उत्तर प्रदेशमध्ये जो काही प्लॅन केला होता, जी काही मेहनत केली होती, जी काही स्ट्रॅटेजी लावली होती, ती काँग्रेसला मी का सांगू, दोष तर मी घ्यायला हवा. वी कुड नॉट इम्प्लिमेंट इट ऑन द ग्राउंड. ते कधी असा विचार नव्हता, की सपासोबत तुम्हाला अलायन्स करायचं आहे. जर त्याचा तुम्ही स्लोगन आठवाल, तर त्यात लिहिलं होतं, की 27 वर्ष यूपी बिहार. इथून सुरुवात केली गेली होती. तर तुम्ही जनतेला असा मेसेज दिला, की 27 वर्षामध्ये ज्यांनी यूपी बिहारमध्ये राज्य केलं, त्यांनी यूपीचं अजिबात भलं नाही केलं. आणि तुम्ही 6 महिन्यानंतर जसं काही आकर्षण मिळालं, तर काँग्रेसवाल्यांनी सगळ्यात पहिलं जाऊन सपाबरोबर समझोता करून घेतला. आता आमच्यासारख्या लोकांची स्थिती ही अशी झाली, की तुम्ही आता नाही सोडू शकत, नाही तिथे राहू शकत. याच कारणामुळे यानंतर तुम्ही बघितलं असेल, की मी काँग्रेसबरोबर माझी 3-4 खूप सीरियस आणि प्रदीर्घ चर्चेनंतर सुद्धा मी त्यांना हो नाही म्हटलं. यासाठी नाही म्हटलं, कारण की यूपीचा जो माझा अनुभव राहिला होता, त्याच्यासोबत त्या गोष्टींना मान्यता दिल्यानंतर मात्र व्यवस्थित अंमलात आणत नाहीत. आणि मग नंतर मीच ठरवलं, की मी तुमची मदत नाही करत आहे, तर कमीत कमी माझ्यामुळे तुमचं नुकसान नको व्हायला आणि तुम्ही सुद्धा माझं नुकसान नका करू, म्हणून मी लांब राहिलो. हे खरं आहे का, की तुम्हाला वाटत होतं, की उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रक्षेपित केलं जाईल? अगदी खरं आहे. फक्त इच्छाच नव्हती. हा पूर्ण प्लॅन त्यांना सांगितला गेला, पूर्ण पार्टीची सहमती झाली आणि त्यानंतरच मी यूपीचा प्लॅन मान्य केला होता.
3 महिन्यांच्या अभ्यासानंतर मी जो प्लॅन बनवला होता, त्यामध्ये तारीख, वार सगळं लिहिलं होतं, की कोणत्या दिवशी त्यांना यायचंय. जेव्हा ती वेळ आली तेव्हा त्यांनी बॅकआउट केलं होतं आणि मग हे सगळं माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. माझ्या स्वतःच्या 10 वर्षांच्या अनुभवामध्ये हे असं कधीच नव्हतं झालं. आता बघा, मोदीजींसोबत जर तुम्ही काम करताय आणि हे ठरलं, की आपल्याला चाय पे चर्चाला भेटायचंय आणि पूर्ण मेहनत करतोय आणि चाय पे चर्चाच्या आदल्या दिवशी मोदीजी बॅकआउट करतात. मग अशा वेळी तुम्ही काय करू शकतात? आणि नेमकं तेच झालं यूपीमध्ये. जी गोष्ट प्लॅन होती त्यांनी बॅकआउट केलं आणि कधी तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली? पूर्ण जग हे जाणून घ्यायला उत्सुक आहे. सोनियाजी का राहुल गांधीला प्रेफर करतात आणि प्रियांका गांधीला पुढे येऊन देत नाहीत? नाही, हे उत्तर तर त्याच देऊ शकतात. त्याचे त्याचे अगणित कारणं असू शकतात. जसे राहुलजी पॉलिटिक्समध्ये आहेत. ते सीनियर आहेत आणि फॅमिलीचा हा निर्णय आहे. राहुल गांधीच लीड करणार आहेत आणि जे ज्याचे नाणं ते चालतच नाही त्याला मार्केटमध्ये पुन्हा पुन्हा उतरवण्याचा काय मतलब आहे? नाही, नाणं चालत नाहीये हे तर स्पष्टच आहे. हे तर यात काही शोधकार्य करायची गरज नाहीये. पण का त्याला सारखं-सारखं चालवलं जातंय असं बराच वेळा आपण विचार करतो. कधीतरी हे नाणं वाजेल. कधी-कधी माणसं असा विचार करून हे चालवतात, की समजा तुमच्याकडे खोटं नाणं आहे, ते तुम्ही खिशात ठेवता. एका माणसाने नकार दिला तर ते खिशात ठेवतात. नंतर परत विकण्याचा प्रयत्न करतात. कदाचित कोणी मान्य करेल. तुम्ही तर तर तेव्हा 4-4 तास सोनियाजींबरोबर मीटिंग केली होती, की हे जास्त सांगण्यावरून जास्त म्हणजे माझे जेव्हा त्यांच्याशी सीरियस बोलणं झालं बंगाल इलेक्शनच्या नंतर, तर ते 11-12 तासपर्यंत मी एकच गोष्ट म्हणजे काँग्रेसचे रिवायव्हलचा प्लॅन जो बनवला होता 10 वर्षांकरता, तो कोणत्या निवडणुकीसाठी नव्हता. त्याला त्यांनी 11-12 तास बघितला वैयक्तिकरित्या आणि ते सगळं विचार करून समजून-उमजून त्यानंतर त्यांनी आपल्या पार्टीच्या साथीदारांना आणि त्यांच्या सहयोगींना त्यात जोडले. त्याबाबत मीडियाशी तशी रिपोर्टसुद्धा होते. सोनिया गांधींनी जे प्रेझेंटेशन बघितलं, ते कोणीच प्रेझेंटेशन बघितलं नव्हतं. पूर्ण प्रेझेंटेशन 11 तास बघितले त्यांनी. कोविड सुरू होता तेव्हा, हे बघायला की माझे सल्ले काय होते. बघा असे करोडो लोक आहेत ज्यांना अजूनही वाटतं, की काँग्रेस पार्टी रिवाईव्ह झाली पाहिजे. भले सत्तेमध्ये जरी नसले तरी मजबूत विरोधी पार्टी म्हणून अगदी खरं काँग्रेस आहे, हे देशासाठी हितासाठी आहे आणि सगळ्यांच्या हितासाठी आहे, की देशामध्ये एक मजबूत विरोधी पक्ष असावा, म्हणजे लोकतंत्र मजबूत राहील, तर सगळं काय सुस्थितीत फॉर्म्युला राहील. तुम्ही दिला? नाही, आपल्याकडे कोणताही फॉर्म्युला नाहीये. मी हे सांगितलं होतं, की निवडणुकीमध्ये म्हणजे नंतर येणारी निवडणूक कशी जिंकायची याची काळजी सोडून सरळ 10 वर्षाचा रिव्हायव्हलचा प्लॅन बनवला पाहिजे आणि आपण त्याला चिकटून राहिलेलो नाहीये. कारण की तुमचा जो काही उतार झाला तो एका दिवसात नाही झालाय. अशी कोणती घटना नाहीये ज्यामुळे तुम्ही असं बोलाल काँग्रेसचा उतार झालाय. काँग्रेसला जर तुम्ही नीटपणे निरखून पाहिलं, काँग्रेस तर एका सेक्युलर डिक्लाइन लागला आहे 1985 मध्ये. लोकांना अजूनही वाटतं की काँग्रेस आता हरलेली आहे. राहुल गांधी आल्यानंतर हरली, सोनिया गांधी आल्यानंतर हरली, असं काही नाहीये. 1985च्या नंतर आजपर्यंत काँग्रेस पूर्ण देश कधीच नाही जिंकू शकली. त्यानंतर ते त्यांचंच 3 वेळा सरकार आलं. पण एकदा नरसिंहराव यांची मायनॉरिटी सरकार होती. 2004 मध्ये युती सरकार होतं. 2010 मध्ये युती सरकार होतं. 9 मध्ये. मी तुम्हाला एक उदाहरण देतो ज्यामुळे तुम्हाला समजून येईल दर्शकांना सुद्धा. 1989 मध्ये राजीव गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस हरली होती. तेव्हा 198 सांसद आले होते. पूर्ण देश हे मानतोय, जाणतोय, इतिहासात नमूद आहे की काँग्रेस 1989 ला निवडणूक हरली होती. 2004 मध्ये काँग्रेसचे 182 सांसद आले होते. पण पूर्ण देश असं म्हणतोय की सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस जिंकली. तर तुम्ही जेव्हा डेटा बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काँग्रेसचा पूर्णपणे उतारच लागलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या डिक्लाइनचे कारण आहे की स्ट्रक्चरली पार्टीमध्ये जे प्रॉब्लेम्स आलेले आहेत त्यांना व्यवस्थित सुधारणा केली नाही. तुम्ही कोणत्याही प्रशांत किशोरला किंवा राहुल गांधीला आणा, तुम्हाला कुठेही यश मिळणार नाहीये. आणि हे तुम्हाला हे जे प्रेझेंटेशनचं नाव होतं, ते मी रिवाईव्ह नव्हतं म्हटलं. रेनकार्नेट बोललो होतो. म्हणजे पुनर्जीवित करण्याची गोष्ट. हे काँग्रेसमध्ये कीप द सोल, रिमूव्ह द बॉडी, ब्रिंग द न्यू बॉडी. आणि मी तर ऐकलं होतं, की काँग्रेसने तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही पूर्ण निवडणूक लढवण्याची जबाबदारी घेऊन टाका. निवडणूक लढवा. तुम्हाला फ्री हँड दिला जाईल. हो, बोलले होते. पण त्यामध्ये सगळ्या गोष्टींवर सहमती झाल्यानंतर हा त्यांचा मोठेपणा होता, की त्यांनी सगळं ऐकलं. त्याला खूप नावाजलं आणि चांगली ऑफरसुद्धा दिली होती. मी नकार दिला. कारण त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जी व्यवस्था केली होती, ती एक एक्झिक्युटिव्ह व्यवस्था होती. ज्याचं नाव होतं एम्पॉवर ॲक्शन ग्रुप. त्याचं हे म्हणणं होतं, की तुम्ही या पूर्ण काँग्रेस पार्टीच्या निवडणुकीची जबाबदारी सांभाळावी, ई-ए-जीचा भाग बनून. आणि माझं म्हणणं होतं, की ई-ए-जी तर एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. तर ही काँग्रेसमध्ये काही संविधानातील बॉडी नाहीये. तुम्हाला जर उद्या वाटलं, की तुम्ही हे बंद करू शकतात आणि मला एवढा आनंद होतोय, की मी हे एक्सेप्ट नाही केलं. आज एवढे लोकं इथे बसलेले आहेत. त्यांना कोणालाच माहीत नाही, की काँग्रेसमध्ये ई-ए-जी नावाची बॉडी आहे, जे काही काम करतायत, की त्यांनी नकार दिल्यावर सुद्धा ई-ए-जी बनवली 8 लोकांना घेऊन.
पण त्याचा परिणाम काहीच नाही झाला आणि त्याचा परिणाम अशा करता नाही झाला कारण माझं जे प्रपोजल होतं काँग्रेसमध्ये जे तुमच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे पार्लिमेंटरी पार्टीला रिवाईव्ह करा, CWC ला संस्थात्मक करा, डिसिजन मेकिंग कोणीतरी पार्टीवर आणा. त्यांचं ते म्हणत होते की सगळं करा, हे सगळं करण्यासाठी आम्ही तुम्हाला EAG करून देतो. तो एक ग्रुप झाला जे काँग्रेस प्रेसिडेंटच्या मर्जीवर असणार. तुम्हाला हवं तर तुम्ही काम करा, सल्ले द्या आणि माझा जो काही UPचा एक्सपिरियन्स होता तर आय वॉज नॉट रेडी टू टेक द लीप ऑफ फेथ अगेन आणि म्हणून मी नकार मी दिला. काँग्रेसमधल्या खूप लोकांना विचारले की प्रशांत किशोर यांच्याबरोबर तुमचं का नाही जमलं. हो. तर अधीर रंजन चौधरी यांनी, बाकीच्यांनी तर नीट रेकॉर्डवर सांगितलं नाही, तर अधीर रंजन यांनी रेकॉर्डवर सांगितलं की प्रशांत किशोर त्यांचा माल घेऊन आले होते. त्यांनी माल दाखवला, माल आम्हाला पसंत नाही पडला म्हणून आम्ही नाही बोललो. आता बघा अधीररंजन चौधरी यांचा जो राजनीतीचा प्रवास बघता किंवा ते कोणत्या प्रकारचे वक्तव्य करता की इंटेलेक्च्युअल बँडविथ आहे तसंच बोलणार. यापेक्षा जास्त त्यांची ओळख म्हणजे ते पार्लमेंटमध्ये जेव्हा उभे राहून बोलतात तर जनता अजून 5 वर्षांमध्ये हेच समजून घ्यायचा प्रयत्न करते की त्यांना काय बोलायचं आहे. हिंदीत किंवा इंग्रजीत बोला आणि कुठल्याही भाषेत नाही बोलता येतं तर मग बंगालीमध्येच बोला ना भाऊ. कमीत कमी देशाला हे तर कळेल की तुम्हाला काय बोलायचं आहे. अधीररंजन चौधरी तर त्या कमिटीचे पूर्ण वार्तालापचे एक भाग सुद्धा नव्हते. त्यामध्ये काँग्रेसचे खूप मोठे लीडर त्यांना आपण मानतो किंवा पार्टी मानते त्यात 10-12 टॉप लीडर त्यात परिवारातील 3 व्यक्ती होते. ते त्या कमिटीचा एक भाग होते. 10 तुम्हाला जनपदमध्ये म्हणायचंय बसून सोनियाजी होत्या, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे तिघे मेंबर हे होते. तिघे होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त 8 अजून लोक होते आणि ते पब्लिकच्या डोमेनमध्ये आहेत आणि कोणी मीडियात मला आहेत. अजून सांगितलं की प्रशांत किशोर अहमद पटेल बनायला इच्छुक होते. अहमद पटेल मला तर बनायचं जरी म्हटलं तरी मी कधीच नाही बनू शकणार कारण त्यांची जी ताकद होती ती माझी नाहीये आणि मला तसं करायचं नाहीये आणि मी तसा माणूस नाहीये जो पडद्यामागून सांभाळतो. आता तुम्ही बघताय मी जे करतोय ते समोर येऊन करतोय. आपण माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा सांगितलं की जनतेच्या जवळ कसं जायचंय, पदयात्रा कशी करायची, घराघरात कसं जायचं, दरवाजा मागून जाऊन मग नंतर तोडा जोडायला मला काही येत नाहीये. अहमद पटेल तर आता या जगात नाहीये. ते या सगळ्या गोष्टींमध्ये एकदम तरबेज होते. तर मला तर हे सगळं कधी सोपं नाही होणार. मला ऑफर दिली तरी माझं त्यांना म्हणणं फक्त एवढंच होतं, की तुम्ही जे काही सांगताय ते काम तुम्ही स्वतः करा. ते काम करण्यासाठी तुम्ही जी व्यवस्था बनवत आहात ते तुमच्या काँग्रेसच्या कॉन्स्टिट्यूशनलमध्ये त्याच्यासाठी काही काय तरतूदच तुमचा नाही. सल्ला हा सुद्धा होता की काँग्रेसचे अध्यक्ष गांधी नेहरू परिवारातील कोणीही नसायला पाहिजे? बघा लीडरशिपला धरून मी 3 सल्ले दिले होते आणि आणि हे बरोबर नाही सांगणं की लीडरशिपला धरून जो सेक्शन होता ते 8-10 लोकांबरोबर डिस्कस झालं नव्हतं. फक्त मॅडम बरोबर चर्चा झाली होती आणि मी त्यांना 3 विकल्प दिले होते. त्यात चूक किंवा बरोबर असं काही नाहीये. मी त्यांना हे सांगितलं होतं की जर तुम्हाला राहायचं आहे, तर मग तुमची टीम, तुमचा जनरल सेक्रेटरी किंवा बाकीचे लोक जर राहुलजींना बनायचं असेल तर काय करायला हवं आणि अदर कोणाला बनायचं असेल तर काय कॉम्बिनेशन असलं पाहिजे, हे मी त्यांना 3 कॉम्बिनेशन दिले होते. मी हे नव्हतं म्हटलं की यांना बनू दे, हे नको. तर ही जी भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी आता जी सुरू केली आहे ती सुद्धा तुमचीच हो, हो. कल्पना होती? बघा त्या पूर्ण त्या पूर्ण प्रेझेंटेशनमध्ये, पूर्ण आयडियामध्ये गोइंग बॅक टू द गांधीयन वेज त्याचा जो केंद्रबिंदू आहे, जे गांधींच्या पद्धती होत्या जनतेशी संपर्क साधण्याचे, तुम्ही त्यांना आपलंसं करा आणि लोकांच्या जवळ जा, चालत जा, बसनी जा, ट्रेननी जा. ते महत्त्वाचं नाहीये. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्या पब्लिक कनेक्ट वाढवा आणि प्रेझेंटेशन त्यांच्या जवळ आहे आणि माझा काय असा कॉपीराईट इश्यू नाहीये आणि नाही मला तो करायचा आहे. आता ते त्यांच्यावरच आहे की पब्लिक डोमेनमध्ये त्यांना ते वापरायचं आहे की नाही ते आणि जर त्यांनी त्याचा वापर कुठे केला. पण भारत जोडो यात्राच्या नावाने मी त्यांना कोणताही सल्ला नव्हता दिला. यात्रेची चर्चा नक्कीच दिली होती. प्रोग्राम बनवला असेल तर मी यात्रा बघा, केली. तुम्ही डेटाला समजता, पब्लिकच्या मूडला अॅनलाईज करू शकता. तर भारत जोडो यात्रा करण्याने, मोहब्बतची दुकान उघडल्याने वोट मिळतील? यात्रा करून घेण्याचा जो मुद्दा आहे किंवा जनतेच्या संपर्कात जाण्याचा तुम्ही प्रयत्न करता त्याचा वेगळाच मुद्दा आहे. हा मुद्दा फक्त निवडणुकीसाठी असायला नकोय. हे लोक चुकीचा जो अर्थ काढता आहेत. सर्वात यशस्वी यात्रा या देशाची वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल हॅज बीन सोमनाथ टू अयोध्या अडवाणीजींची. त्या यात्रेने राम मंदिराला देशव्यापी मुद्दा बनवला. त्या यात्रेने अडवाणीजींचं नाव घराघरात पोहोचवलं. त्या यात्रेने मदत केली भाजपाची ग्रासरूट कॅडर करण्याची. त्या यात्रेमुळे तुम्ही ती निवडणूक नाही जिंकलात. तर निवडणूक लढणं जिंकणं हा वेगळा मुद्दा आहे आणि कोणताही तुम्ही जनसंपर्कासाठी मोठा प्रयत्न करता तर निश्चित या प्रकारे चांगल्या नावाचा उपयोग करून लोकांच्या कनेक्ट होण्यानुसार तुमचा फायदा होणार, नक्की होणार. तो फायदा वोटमध्ये बदलण्यासाठी अजून भरपूर काही मुद्दे तुमच्याकडे असायला पाहिजेत. आता तुम्ही बघितलात की राहुल गांधी एवढी मोठी यात्रा जी केली तर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये याचा काही प्रमाणात फायदा झाला.
पण 3 राज्यांमध्ये 3 वेगळ्या राज्यांमध्ये जिथे त्यांचे सरकार होते 2 जागांवर, तिथे त्यांना फायदा नाही झाला. तर फक्त यात्रा नाममात्र केल्याने निवडणूक नाही जिंकता येत. अजून एक खासगीतली गोष्ट सांगून टाका. आजकाल आपण बघतो राहुल हे गांधींना बघा, मी कोणतीही खाजगी गोष्ट सांगतच नाही. कारण निवडणूक जेव्हा जेव्हा तुम्ही लढवता, तर पडद्यामागची गोष्ट तुम्हाला अजिबातच सांगू शकत नाही. पण हो, जेवढं होईल हरकत नाही, तेवढं आपण पडद्यासमोरच्या हो. गोष्टी करूया. राहुल गांधी आजकाल पडद्यावर दिसायला लागलेत. कधी विडी कामगाराबरोबर विडी बनवताना दिसतात. कधी ते शेतकऱ्यांबरोबर रोपण करताना दिसतात. कधी त्यांना आपण बघतो कोणत्या तरी मेकॅनिक बरोबर, कधी ट्रक ड्रायव्हर बरोबर बघतो. आणि हे खूप चांगले व्हिडिओज बनतायत. तर इलेक्शनमध्ये या गोष्टींचा फायदा होतो. काही फायदा होणार नाही. हे बघा, राहुल राहुल गांधींना याकरता फायदा नाही होणार, कारण कोणतीही गोष्ट अगदी बरोबर ब्लॅक अँड व्हाईट नसते. राहुल गांधींना याकरता फायदा नाही होणार, कारण तुमची पार्टी 60 वर्ष रुलिंग पार्टी म्हणून होती आणि आणि असं असूनही आज तुम्ही सांगतायत, की धान्याचं रोपण कसं काय होतं ते किंवा चांदणी चौकामध्ये बुलेट रिपेअर कशी होते. तर हेच कारण असू शकतं, की जनतेने तुम्हाला अजून निवडलेलं नाहीये. कारण की हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि लहान पोरांनाही माहिती असतं, की रोपणं कसं केलं जातं ते. म्हणजे तुम्ही ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य सांगायला बघताय, तुम्ही स्वतः शिकायला बघत आहात तर वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही जनतेला असं सांगताय, की मी 50 वर्षापर्यंत मला माहीतच नाही, की ट्रक ड्रायव्हर कसा असतो ते. हे बघा, मी हे समजतो, की सामान्य कार्यकर्ता जो आहे, जो तळ्यातनं उठून वर आलेला आहे, त्याला माहिती असतं, की शेती करणारी लोक त्यांचं आयुष्य कसं असतं ते, धान्याचं रोपण कसं केलं जातं, ट्रक ड्रायव्हरचं आयुष्य कसं असतं. ड्रामा टाईप न करता तुम्ही व्हिडिओ व्ह्यू मिळतील, पण याचा वोटवरती काही परिणाम नाही होणार. जनतेमधून आपण प्रश्न घेऊ शकतो यावेळी. सर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही ऑलरेडी काँग्रेसबरोबर काम केलेलं आहे. तर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी ह्या तिघांमधला नॅचरल लीडर कोण आहे असं तुम्हाला वाटतं? हे बघा, काँग्रेससोबत मी भरपूर काम केलेलं नाहीये, पण काँग्रेसच्या पंजाब युनिटबरोबर मी काम केलेलं आहे. जर या 2 तिघांमध्ये तुम्ही विचाराल, की राजनैतिक ॲक्युमेन कोण आहे, तर मग मी म्हणेन, की सोनिया गांधीजी. या खूप खूप पुढे आहेत त्यांच्या मुलामुलीपेक्षा. 14-15 वर्ष आणि ही काही साधारण गोष्ट नाहीये. इटलीवरून येऊन या देशाच्या राजनीतीला समजणं आणि त्यामध्ये आपल्यासाठी जागा मिळवून घेणं. जरी जरी मी म्हणेन किंवा आपण बोलू, की ही त्यांच्यासाठी वंशावळी खाते आहे, गांधी परिवारातून येतात, याचा फायदा होईल. पण त्याच कुटुंबातल्या मेनकाजी सुद्धा आहेत. तर या सगळ्यासाठी तुम्हाला काही विशेषज्ञ बनण्याची काही गरज नाहीये. कारण सगळ्यांना माहिती आहे, की त्या तिघांमध्ये सोनिया गांधीजी बेस्ट आहेत. त्यांना खूप राजनैतिक अक्युमेंट प्रशांतजी, आहे. त्यांचा अनुभव आहे आणि पब्लिक कॉन्टॅक्ट खूप डिग्निफाईड राहिला आहे सोनिया गांधी यांचा मागच्या बऱ्याच वर्षांमध्ये. पण त्यांचं स्वास्थ्य त्यांची साथ देत नाहीये. हो. त्यांना मनापासून वाटतं, की राहुल गांधींनी समोर यावं. पण तुम्हाला असं वाटतंय, की कधी राहुल गांधी सरकार बनवू शकतील असं? बघा, जेवढ्या या पार्ट्या आहेत सगळ्या अक्षरशः कौटुंबिक राजवंश म्हणजे वारसा हक्क दिला जातो आणि जर तुम्ही हे नीट बघितलं तर मग हे बघा, की पार्टीचा वारसा हक्क पुढे देणं सोपं आहे. मग लोकं हे बघायला लागतात, की अरे हा पहिले लालू होते, आता तेजस्वी यादव आहेत, पहिले मुलायम होते, आता अखिलेश आले. पार्टीचं लीडर होणं हे सोपं काम आहे. तुमचं दुकान आहे, तुम्ही जाऊन बसा. वडील बाजूला झाले, आता तुम्ही बसलात. पण याचा अर्थ असा नाही, की उत्तर प्रदेशच्या जनतेने अखिलेशला लीडर मानलंय. मुलायम सिंगजी बाजूला झाल्यानंतर अखिलेश यादव उत्तर प्रदेश 2014 कधीही जिंकू शकले नाहीत. सेम गोष्ट तेजस्वी यादव सोबत. जो लालूजींचा करिश्मा या टायमाला राहिला होता, पूर्णच्या पूर्ण बिहार 54 पैकी 51 MP जिंकले होते. तेजस्वी यादवचा करिश्मा नाही होऊ शकत. राहुल गांधी असो किंवा कोणत्याही मोठ्या लीडरचा तो कोणीही मुलगा असो. त्यांना म्हणजे पार्टीचा लीडर म्हणून खुर्ची मिळणं सोपं काम आहे, पण आपल्याला बघायला तर चांगलं वाटलं पाहिजे, की अरे हा चांगला मुलगा त्यांचा मुलगा आहे का? याच्याबरोबर आपण असं काही नाहीये. देश किंवा समाज त्यांना एवढं सहजपणे लीडर नाही म्हणू शकत. ते लढूनच जागा मिळवायला हवी. काँग्रेसमध्ये असे भरपूर सारे नेते आहेत ज्यांना वाटतं, की जर प्रियंका गांधींना पुढे आणलं, तर ते जास्त चांगले लीडर म्हणून प्रभाव पाडू शकतील. बघा, जोपर्यंत ती व्यक्ती येत नाहीये त्या खुर्चीवर, तोपर्यंत या गोष्टीबद्दल असं काही बोलणं म्हणजे खूपच प्रीमॅच्युअर होऊ शकतं. आता जेव्हा वाजपेयी आणि अडवाणीजी होते, तर तेव्हा आपण असं काही बोलू शकलो असतो, की मोदीजी येतील आणि देशाचे लीडर होऊ शकतात. तेव्हा मोदीजी ॲक्टिव्हली अडवाणीजींसोबत काम करत होते आणि त्यांच्यासोबत राहून काम करत होते. 2009च्या निवडणुकीमध्ये फक्त तुमच्या माहितीसाठी म्हणून पश्चिम भारतात मोदीजी इन्चार्ज होते. 100 पेक्षा जास्त जागांसाठी. पण तिथे बीजेपीचा परफॉर्मन्स एवढा चांगला नव्हता. आणि त्याच आधारावर जर तुम्ही त्यांना मोदीजींच्या वोट कॅचिंग ॲबिलिटी आणि नॅशनल कॅपेबिलिटीवर शेरा मारला असता, तर ती सर्वात मोठी चूक ठरली असती. तर मला वाटतं कोणा माणसाच्या क्षमतेला जेव्हा जज करायला पाहिजे, तेव्हा त्याला जबाबदारी दिली गेली आणि त्याला तिकडे काम करण्याचं संधी देखील मिळाली जाते. मी अजूनपर्यंत बघितलं नाही, की प्रियंका गांधींनी काँग्रेसला लीड केले. त्यामुळे मी आता काहीच नाही तुम्ही बोलणार. रस्ता तरी सुचवा, की काँग्रेस कशी रिवाईव्ह होईल ते.
तुम्ही ते कोणत्या नावावर सहमतच होत काँग्रेस नाही आहात. काँग्रेस तशीच रिवाई होणार जशी ती काँग्रेस बनली होती. त्याच गोष्टींवर जर काँग्रेस पुन्हा परत गेली तर काँग्रेस रिवाई होऊ शकते. कारण देशामध्ये काँग्रेस करता स्पेस आहे. लेफ्ट ऑफ सेंटर जी विचारधारा आहे, जी काँग्रेस लूजली रिप्रेझेंट करण्याचा दावा करते, ती स्पेस छोटी नाहीये. मी त्यांच्यातला नाहीये जो म्हणतो की आता देशात कोणीच राहिलं नाहीये. लेफ्ट ऑफ द सेंटर आता फक्त भाजपच राहिली आहे. पण त्याकरता काँग्रेसला त्याच्या मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. ड्रॉइंग बोर्डवर जाणं गरजेचं आहे. फक्त फॉर युअर इन्फॉर्मेशन काँग्रेसमध्ये ॲव्हरेज 10 वर्षांचा सोनिया गांधींच्या आधी अध्यक्ष होण्याअगोदर 1 वर्ष 6 महिने असायचा 100 वर्षाच्या इतिहासामध्ये. सोनिया गांधी 25 वर्षांपेक्षा जास्त अध्यक्ष होत्या. आणि ती गोष्ट फक्त सोनिया गांधींवर संपत नाही, तर ती तशीच खाली चालू होते. तुम्ही पार्टीमधली डेमोक्रेसीच मारून टाकली. नवीन लोक येत नाहीयेत, नवीन कार्यकर्ते यायला तयार नाहीयेत, तर मग त्याच जुन्या लोकांबरोबर किती दिवस? मग तुम्ही कितीही करा, शफल करा, त्याचा काही परिणाम तुम्हाला मिळणार नाहीये. काही फायदा नाही.